सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 25 जून 2024 मंगळवार रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे. जेव्हा पण संकष्ट चतुर्थी ही मंगळवार रोजी येते तेव्हा अंगारक योग जुळून येत असतो. आता तुम्हाला पहिल्यांदा संकष्ट चतुर्थीचं व्रत धरायचं असेल, व्रत करायला सुरुवात करायची असेल तर तुम्ही या अंगारक संकष्ट चतुर्थीपासून व्रत सुरू करू शकतात. किंवा तुमचं व्रत मोडलेलं असेल, आधीच कधीतरी संकष्ट चतुर्थी तुमचा उपवास मोडला गेला असेल, व्रत मोडलं असेल, म्हणजे काही पदार्थ खाण्यात आले असतील जे उपवासाचे नसतील आणि तुमचा उपवास मोडले गेला असेल आणि तुम्हाला पुन्हा संकष्ट चतुर्थीचं व्रत पकडायची खूप इच्छा असेल तर तुम्ही अंगारक संकष्ट चतुर्थीपासून पुन्हा तुमचं व्रत उपवास करू शकतात. तर येत्या 25 जून 2024 मंगळवार रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे. सकाळी लवकर उठा. गणपती बाप्पाची म्हणजे गणेश भक्तांसाठी संकष्ट चतुर्थी, अंगारक संकष्ट चतुर्थी ही पर्वणीच असते. आपल्या गणपती बाप्पाची जेवढी सेवा करता येईल तेवढी आपल्याला मनोभावे करायची आहे. जी व्यक्ती अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत करते ती कायम सुखी, समाधानी आणि सर्व विघ्नातून, संकटातून म्हणजे सर्व संकट, विघ्न त्या व्यक्तीपासून दूर होतात. गणपती बाप्पा त्या व्यक्तीचे कायम रक्षण करतो. कुठली चिंता बाप्पा आपल्या त्या भक्तापर्यंत पोहोचू देत नाही. त्या व्यक्तीला संकटांची, चिंतेची कसली झळसुद्धा बाप्पा पोहोचू देत नाही असे शास्त्रात म्हटलेलेच आहे. म्हणून जी व्यक्ती अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत करते तिच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा त्वरित पूर्ण करतात, सर्व विघ्नांचा नाश करतात आणि त्यांना सुख सौभाग्य प्राप्त करतात. तर या संकष्ट चतुर्थीला लवकर उठायचं आहे. गणपती बाप्पाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. पंचामृताने घाला, दुधाने घाला, पाण्याने घाला, पण मनोभावे श्रद्धेने आपल्या गणरायाला ओम गण गणपती नमः असं मंत्र जपत आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. छान अशी बाप्पाला स्थापना करायची आहे. मूठभर तांदळाची रास करा आणि त्या राशीवर गणपती बाप्पाला विराजमान करायचं आहे. वर्षातली ही पहिली, वहिली आणि शेवटची अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे. सेवेत आपल्याला थोडीसुद्धा कमतरता करायची नाही. या दिवशी जेवढी सेवा जमेल मनोभावे करायची आहे. मूठभर तांदळाची रास करा, त्यावर गणपती बाप्पाला विराजमान करा. दुसऱ्या दिवशी ते मूठभर तांदळाची रास पक्ष्यांना टाकायची तर तुम्ही टाकू शकता ते पक्ष्यांना तांदूळ, किंवा आपल्या भरलेला डबा असतो आपला तांदळाचा, त्या तांदळात जरी तुम्ही टाकले ते तांदूळ तरीही चालेल, किंवा तुम्ही पक्ष्यांना टाकले ते तांदूळ तरीही चालेल. बघा, आपल्या घरात भंडार लागतात. हा उपाय अवश्य करा. तांदळाची राशीवर आपल्याला गणपती बाप्पाला विराजमान करायचे आहे. धनधान्याने घर तुमचं भरून पावेल इतका छान उपाय आहे हा सुद्धा. त्याचबरोबर गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावलेली एखादी 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. गणपती बाप्पाला अष्टगंध लावायचा आहे. चंदन म्हणजे तुम्ही गणपती बाप्पाला रोजच्या देवपूजेत जे लावत असाल, हळदी कुंकवाचा टिक्का, अष्टगंधाचा किंवा चंदनाचा टिळा लावायचा आहे. छान अशी पंचोपचारे बाप्पाची पूजा करायची आहे. या दिवशी 21 मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला अवश्य दाखवा. तुम्ही उकडीचे बनवत असाल किंवा तुम्ही तळणीचे बनवत असाल, कुठलेही मोदक बनवायचे, पण आपल्याला 21 मोदकांचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे. त्यातील मोदक बाप्पाजवळ ठेवून बाकीचे मोदक तुम्ही घरात प्रसाद म्हणून खायचा आहे. तुमच्या आजूबाजू लहान लेकरं असतील त्यांनासुद्धा मोदकाचा एक एक मोदक प्रसाद म्हणून अवश्य द्या. लहान लेकरांना जर तुम्ही हा प्रसाद दिला, गणपती बाप्पाची तुमच्यावर भरभरून कृपा होईल. या दिवशी चंद्रोदय रात्री 10:28 आलेला आहे. आता अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत करताना आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडायचा असतो. तर उपवास सोडण्याच्या वेळी गणपती बाप्पाची आरती करा. चंद्राला सुद्धा औक्षण करायचे आहे आणि मग बाप्पाला नैवेद्य, कापूर आरती वगैरे करून आपल्याला मग उपवास सोडायचा आहे. जरासा 10:30 वाजता तुम्हाला उपवास सोडायचा आहे या दिवशी. तर या दिवशी फराळाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास केला तरीही चालेल. आता अंगारक संकष्ट चतुर्थी म्हटल्यावर आपल्याला गोड पदार्थ खाऊनच उपवास करावा लागतो. अंगारक संकष्ट चतुर्थीला
कधी पण तिखट पदार्थ खात नाही. आता तुमच्याकडं खात असतील तर तुम्ही खाऊ शकतात. काही ठिकाणी फक्त गोड पदार्थ खाऊनच उपवास केला जातो. साखर गूळ टाकून पदार्थ बनवले जातात. साबुदाणा खिचडी वगैरे करतात, तीसुद्धा गोड करतात आणि ती खातात. किंवा तुम्ही फळ घेतले, फळं खाल्ली तरीही चालेल. फक्त फळ खाऊनसुद्धा उपवास केला जातो काही ठिकाणी. ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार आणि आपली तब्येत सांभाळून उपवास करायचा आहे. आता फळांमध्ये तुम्हाला मी आज 5 पदार्थ सांगणार आहे जे आपल्याला अंगारक संकष्ट चतुर्थीला खायचे नाही. भाज्यासुद्धा घरात तुम्ही उपवास करत असा किंवा नसा, तुम्हाला 2 भाज्यासुद्धा खायच्या नाही या दिवशी. तर फळांमध्ये आता तुम्ही फळ खाऊन उपवास करत असाल तर या दिवशी फणस खाऊन उपवास करायचा नाही आहे. फणस अजिबात खायचं नाही, घरातसुद्धा आणू नका. असेल आणलेलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी खाल्लं तरी चालेल, पण संकष्ट चतुर्थीला फणस खायचं नाही. त्याचबरोबर लाल भोपळा असतो, वांगी असतात या दिवशी, म्हणजे घरात शिजवू नका या दिवशी. त्याचबरोबर मांसाहार या दिवशी चुकूनही घरात किंवा बाहेर करू नका. कुणाला अपशब्द या दिवशी करू नका. आता तुम्ही तिखट पदार्थ करत असाल आणि त्यात मीठ वगैरे टाकणार असाल तर त्या दिवशी आपल्याला काळं मीठ वापरायचं नाही आहे. सैंधव मीठ वापरा किंवा जाडं समुद्री मीठ असेल तुमच्याकडं ते तुम्ही पदार्थ बनवताना वापरलं तरीही चालेल. त्याचबरोबर हिरवे मूग असतात, त्याची भाजीसुद्धा या दिवशी खायचे नाही आहे. उलट हिरवे मूग बाप्पाला चरणी अर्पण करायचे. मूठभर मूग घ्या. आईने हा उपाय करायचा असतो. कधी पण संकष्ट चतुर्थीला मुगाची भाजी खाऊ नका. मूग आपल्याला बाप्पाला अर्पण करायचे असतात या दिवशी. ते शिजवून खायचे नसतात. संकष्ट चतुर्थी, अंगारक संकष्ट चतुर्थी येते तेव्हा मूठभर मूग घ्या. तुमच्या मुलाबाळांविषयी काही चिंता असेल, संकट असेल तुमच्या मुलाबाळांवर, प्रगती थांबलेली असेल तर आईने मूठभर मूग इच्छा बोलून गणपतीच्या चरणी अर्पण करायचे. पण मूग या दिवशी खायचे नाही. मांसाहार टाळायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला जो पण नैवेद्य दाखवणार असाल, मोदकांचा, लाडूंचा, गूळ खोबऱ्याचा, त्यावर चुकूनही तुळशीपत्र ठेवू नका. तुळशीपत्र शिवकुटुंबाला ठेवू नये. यामुळे आपण पापाचे भागीदार बनतो आणि आपल्याला दोष प्राप्त होतात. म्हणून कधी पण शिवकुटुंबाला आणि संकष्ट चतुर्थीला, मुळात अंगारक संकष्ट चतुर्थीला कधी पण बाप्पाला, शिवकुटुंबाला तुळस अर्पण करू नका. आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे तो पण दुर्वा ठेवून, आपण जसं श्रीहरी विष्णूंना प्रसादाचा शिरा वगैरे नैवेद्यात दाखवतो आणि त्यावर आपण तुळशीचं पान ठेवून आपण नैवेद्य दाखवतो श्रीहरी विष्णूंना, तसेच आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना त्या नैवेद्यावर थोड्याशा दुर्वा ठेवायच्या आहे. थोड्याशा दुर्वा धुवून घ्या. त्या स्वच्छ दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाच्या नैवेद्यावर ठेवायच्या आहे आणि मग तो नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. आता संध्याकाळी महिलांसाठी खूप खास उपाय सांगत आहे. एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. गणपती बाप्पाची तुम्हाला भरभरून कृपा हवी असेल तर प्रत्येक महिलेने हा आपल्या घरात उपाय करायचा आहे. अंगारक संकष्ट चतुर्थीला संध्याकाळी तुम्ही दिवा लागणीला हा उपाय केला तरीही चालेल, किंवा तुम्हाला 10:28 चंद्रोदयावेळी बाप्पाची पूजा आरती करून हा उपाय करायचा असेल तेव्हाही केला तरीही चालेल. 10:30पर्यंत तुम्ही, रात्रीच्या 10:30पर्यंत अंगारक संकष्ट चतुर्थीला हा उपाय करू शकता. अगदी संध्याकाळपासून करू शकतात. तर खोबऱ्याची वाटी घ्या. तुम्हाला एवढी खोबऱ्याची वाटी जाळायची नसेल, तुमच्याकडं खूप मोठी असेल तर तुम्ही त्यातील एखादा खोबऱ्याचा तुकडा असा गोल आकारात घेऊन घेतला तरी चालेल. त्यावर आपल्याला एक एक करून 4-5 कापराच्या वड्या जाळायच्या आहे. संपूर्ण घरात तो कापूर फिरवायचा आहे. संकष्ट चतुर्थीला कापूर आपण खोबऱ्यावर, सुक्या खोबऱ्यावर जर जाळला, घरात नावाला सुद्धा नकारात्मकता, दोष, वाईट दोष असतात, शत्रुपीडा असेल, कुठलीही नकारात्मकता असू द्या, ती निघून जाते, नाश पावते आणि त्या धुराने
खोबऱ्याच्या धुराने गणपती बाप्पा अतिशय आपल्या घरात प्रसन्न होतात. यामुळे लक्ष्मी माता आकर्षित होते आपल्या घरात आणि जे काही संकट असतात, चिंता असते आपल्या लेकरा बाळांविषयी, घरात काही प्रॉब्लेम असेल, तुमच्या आर्थिक प्रॉब्लेम असेल, लक्ष्मी टिकून राहत नसेल, बरकत होत नसेल, तुमच्या प्रगती होणी थांबलेली असेल, अडीअडचणी कुठल्याही अडीअडचणी असू दे त्यावर मार्ग निघतात. गणपती बाप्पा संकट हरण करतात आणि आपल्याला सुख प्रदान करतात. म्हणून या दिवशी आपल्याला संध्याकाळी सुक्या खोबऱ्यावर आपल्याला कापूर जाळायचा आहे. संपूर्ण घरात तो कापूर फिरवा आणि नंतर शेवटी आपल्याला उंबरठ्यावर ती खोबऱ्याची वाटी कापूर जळताना तो आपल्या उंबरठ्यावर ठेवून द्यायचा आहे. संपूर्ण ठिकाणी तो धूर पसरू द्या. बघा तुमच्या घरातलं वातावरण इतकं प्रसन्न आणि इतकं छान होईल, पवित्र वातावरण निर्माण होईल आणि गणपती बाप्पा अतिशय प्रसन्न होईल, भरभरून आशीर्वाद मिळेल तुम्हाला. म्हणून या संकष्ट चतुर्थीला हे उपाय महिलांनो अवश्य करा. हे 5 पदार्थ चुकूनही आपल्या जेवणात खाऊ नका किंवा फराळ वगैरे करत असाल तुम्ही तर चुकूनही खाऊ नका. या दिवशी गोड खाऊन उपवास केला जातो. ज्याच्या परंपरेनुसार आपल्याला उपवास करायचा आहे आणि खास करून आपली तब्येत सांभाळून उपवास करायचा आहे. बाकी गणपती बाप्पाला मनोभावे तुम्ही 1 दुर्वांची जुडी म्हणजे 21 दुर्वांची जुडी तुमच्या हाताने तयार करा आणि बाप्पाच्या चरणी अर्पण करा.